मंगलवार को आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे का नाम विधानसभा में जमकर गूंजा। वजह भाजपा विधायक कृष्णा खोपड़े से मिली धमकी रही। दरअसल खोपड़े ने दावा किया है कि उन्होंने मुंडे के खिलाफ न बोलने की नसीहत देते हुए फोन कॉल मिला है। खास है कि दटके ने मुंडे की मनपा आयुक्त रहते हुए किए गए कामों को लेकर एक लक्ष्य वेधी डाली गई है। खोपड़े ने इस धमकी को इसी से जोड़ा। खोपड़े ने अपने लिए सुरक्षा की मांग भी सदन में की है। खोपड़े द्वारा उठाए गए इस विषय पर पार्टी के ही विधायक प्रवीण दटके ने भी भाग लिया और मुंडे पर हमला बोला। महोदय, मीडिया आणि वर्तमानपत्रामध्ये 4-5 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे आणि म्हणून मुंडेच्या इशाऱ्यावर काल विधानसभेमध्ये मी दाखल झालो असता त्यांच्या 2 समर्थकांनी मला काल फोन केला, धमकी दिली का तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल। मी अध्यक्ष महोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार केली आहे, विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार केली आहे, पोलीस कमिशनरकडे तक्रार केली आहे आणि सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये भी तक्रार केली आहे। स्मार्ट सिटीत अधिकार सीओचे अधिकार नसताना 20-20, 25-25 कोटीच्या आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरच्या बिलावर सही करणे, 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द करणे, अनेक महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणे, विचित्र पद्धतीने निर्णय करणे, अपॉइंटमेंट रद्द करणे, याची पोलीस तक्रार झाली आहे सदर पोलीस स्टेशनला। माननीय अध्यक्ष महोदय, अर्बन मिनिस्ट्रीनी त्यांचे सगळे काय म्हणतात बेकायदेशीर केलेले काम क्षमापित करण्याचं कक्ष अधिकारी भागवत त्यांच्या नावाने एक पत्र आणलंय, ते चुकीचं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लक्षवेधी मांडले। आमच्या आमदारांना धमक्या येऊन राहिल्या।